दिवस मावळून तिन्ही सांज झाली. तसा पटकऱ्यांचा आबा देवळातनं उठला आणि मान हलवत तरातरा घराकडे निघाला. देवळात बसून लोकांनी त्याचं डोकंच उठवलं होतं. म्हातारा खवळला होता. त्याचं टाळकंच ठिकाणावर नव्हतं. घरात जाऊन आपल्या पोरावर ताव काढावा म्हणून तो झपाट्यानं निघाला होता. तो दारात आला आणि बाहेरनंच मोठ्यानं हाक मारून म्हणाला, "रुंजाजी आलाय का नाही अजून मळ्याकडनं?" त्याची सून सोप्यातच तान्ह्या पोराला मांडीवर घेऊन त्याला थोपटत बसली होती. सासरा दारात आला तशी लगबगीनं पदर डोक्यावर घेऊन ती बोलली, "अजून नाही आलं." "नाही आला का अजून?" असं म्हणत तो आत आला आणि जोतावर बसत बोलला, "सासू कुठं गेली तुझी?" "त्या कुठं जात्यात, आहेत की आत." "जा, लावून दे जा तिला बाहेर." काहीतरी बिनसलेलं बघून ती चटकन उठली. मांडीवरचं किरकिरणारं पोर कडेवर घेऊन आत गेली आणि थोड्या वेळातच तिची सासू बाहेर आली. ती बाहेर आली तसा म्हातारा बोलला, "बसा, जरा चांगलं तक्क्याला टेकून बसा." त्याचं हे बोलणं निराळं होतं. म्हातारा खवळला होता. असं एकाएकी बिघडायला काय झालं हे न समजून तिनं आपल्या हुनवटीवर मूठ लावून विचारलं, "काय झालंय तरी काय असं?" "गप तक्क्याला टेकून बस म्हणतोय नव्हं." खाली बसून भिंतीला टेकत तिनं विचारलं, "आणि आता बसून काय करू?" "काय करू नका, नुसतं कानानं ऐकायचं काम करा." "ऐकायचं काम करू?" असं म्हणून ती त्याच्या तोंडाकडेच बघत राहिली. तसा तो म्हणाला, "बघतीस काय अशी?" "तर मग काय करू?" "मला असं सांग, आजवर तू कोणची कोणची पुराणं ऐकलीस?" म्हाताऱ्याच्या बोलण्याचा आणि पुराणाचा संबंध काही कळेनासा झाला आणि तिने विचारलं, "मस्त सारी पुराणं ऐकून झाल्यात, पण तुमचं पुराण काय कळना झालंय?" "ते माझं पुराण नाही, ते तुझ्या पोराचं हाय." "पोराचं?" "होय होय, आजवर तू रामायण महाभारत ऐकले असतील, पर खुद्द तुझ्या पोराचं पुराण ऐकलीस काय?" असं विचारून तो बघत राहिला आणि ती गडबडून गेली. आपल्या सरळमार्गी पोरानं आणि काय भानगड करून ठेवली हे तिला कळेनासं झालं. मनात नाना विचार येऊ लागले. पोरगं कुणासंग भांडलं, कुणाची कुरापत काढली का आणि काय झालं, असं मनाशी म्हणून तिने विचारलं, "काय केलं पोरान?" "ते लई शानं झालं या." "म्हणजे?" म्हणजे म्हणजे मनुष्यान काय विचारतीस?" "आपलं पोरगं लई पुढं गेलं या." त्याचं बोलणं कळेना. तशी घाबरी होऊन ती बोलली, "असं का मोगम बोलणं हे? सरळ सांगा की, काय हाय आणि काय नाही ते. काय समजायचं तरी काय माणसान?" "सांगून तरी तुला काय समजणार आहे का?" तशी ती एकदम मोठ्याने म्हणाली, "अगं बया, म्हणजे असलं काय हाय म्हणायचं हो?" हरिजनानं ज्वार घालावा तसा हात धरून तो म्हणाला, "ऑपरेशन करून घेणार आहे, ऑपरेशन." न बोलता ती तोंड पसरून त्याच्याकडं बघतच राहिली आणि त्यानं मान हलवून विचारलं, "कळलं? काय उजेड पडतो का डोसक्यात तुमच्या?" "काय समजणार आणि काय उजेड पडणार? चांगलं धडधाकट पोरगं, न आजार ना फिजार, आणि उगच्या उगच ऑपरेशन कसलं करून घेतंय?" ह्याचा काही बोध तिला होईना झाला. अन्न खायचं तसं खाऊन तब्येत चांगली ठणठणीत असून ना गोळी ना पुडी आणि एकदम फाडाफाडी म्हटल्यावर तिला काय समजणार आणि काय बोध होणार? आचारिका बिचारी होऊन तिने विचारलं, "ऑपरेशन? कसलं? आणि कुणी सांगितलं तुम्हाला?" "सारं गाव बोलायला लागलंय आज. ह्यो एकटाच नाही आणि 4 पोरं बी त्यात सामील आहेत. चांडाळ चौकडी जमलीया." आता काय करावं तेच तिला समजेनासं झालं. कपाळाला हात लावून तिनं घाबऱ्या घाबऱ्या विचारलं, "अहो, एकाला 4 जण मिळून कसलं ऑपरेशन करून घेत्यात? काय दुखणी आल्या त्यासनी?" असं म्हणून तिनं मान वळवली आणि आज सूनबाईला विचारलं, "होय ग लक्ष्मी, काय झालंय ग तुझ्या दाल्याला? कसलं दुखणं आलंय त्याला?" काय झालंय आणि कसलं दुखणं आलंय म्हणून विचारलं तशी सून घाबरी होऊन बाहेर आली आणि आपल्या सासू सासऱ्याकडं बघतच उभी राहिली. तसा म्हाताराच म्हणाला, "अगं तिला काय विचारतीस?" "तर मग कुणाला विचारू?" तसा तो तिला समजावू लागला, "त्याला काय बी धाड भरली नाही आणि काय दुखणं बी नाही." "तर मग ऑपरेशन कसलं?" "हे ऑपरेशन हाय पोरं बंद व्हायचं. त्याला आता पोरं बाळ नको झाल्यात म्हणून ऑपरेशन करून घेतोय. समजलं?" असं विचारून तो गप्प बसला आणि सासवा सुनाही एकमेकांच्या तोंडाकडे बघत राहिल्या.
ही आणि अवदसं काय त्याला आठवली हे त्यांना काही कळेनासं झालं. हे एक फैकच वाटलं. सुखाच्या जीवाला असा दुःखाचा बिबा का म्हणून पोरगं घालून घ्यायला उठलंय असा मनात विचार येऊन तिनं म्हटलं. त्याला असं काय करून घ्यायचं होतं तर मग लगीन करून ह्या पोरीचा जीव आणि कशाला गुंतिवला. जायचा होता गोसावी होऊन. त्याला कुणी अडवलं होतं काय. आता तो आला की विचार त्यालाच. होय हो, मला विचार म्हणायला तुमचं तोंड कुठे गेलंय काय. त्याच्या पाची चुलत्यासनी बोलवून आणूया. सगळं एक जागी गोळा व्हा आणि सरळ सर्वांसमक्ष विचारा त्याला. तसंच करायला पाहिजे आता, असं म्हणून तो आपल्या सुनेला म्हणाला. जा बाई, सगळा गोतावळा गोळा करून घेऊन ये जा. सगळ्यासनी हाड्या मार. ती उठायच्या ऐवजी बसल्या जागीच तोंड वळवून बसली आणि तोंडावर हातभर पदर ओढून हुंदके देऊ लागली आणि बघता बघता सूर काढून रडू लागली. तशी तिची सासू तिच्यावर खेस मारून म्हणाली, अगं तू का रडतीस? कसं ऑपरेशन करून घेतोय बघतोच आम्ही. तू काय बी काळजी करू नगस. गप ग माझी बाई तू. ती कशी गप बसणार? आतनं भडभडून येऊ लागलं. आपल्या संसाराचं वाटोळ व्हायची वेळ आली असं वाटून ती गळा काढून रडू लागली. गचागच हुंदके देऊ लागली. गप राहायचं काही लक्षण दिसेना. हे बघून म्हातारा दटावून बोलला, आता गप बसतीस का नाही? त्याची बायको म्हणून तुला काळजी वाटते होय? मग पोटचं पोरगं म्हणून आम्हाला किती काळजी वाटत असेल. तू गप बसलीस तरी आम्ही गप बसू का? सासूही पुन्हा सांगू लागली, तू काय बी काळजी करू नगस. आम्ही हाय. वाघागत एक सोडून 5 चुलतं आहेत त्याला. तू का काळजी करतीस अशी? तोही म्हणाला, निर्धास्त राह तू. वेळ आली तर हातपाय बांधून घरात डांबीन त्याला. कुठं जातोय? तिनं हुंदकं आवरून डोळं पुसले. तशी सासू धीर देत बोलली, काय बी घाबरू नगस. लई वळवळ करायला लागला तर कोलदांडा घालून माळ्यावर टाकून द्यायला कमी करायचं नाही त्याचं चुलतं. माहीत हाय? आबा ही मिशीला हात लावून बोलले, तसंच करायचं, सोडायचं नाही. मग बघू माळ्यावर बसून कसं ऑपरेशन करून घेतोय ते. सासू सासऱ्यांच्या बोलण्यानं तिला जरा धीर आला. काहीतरी आशा वाटून ती उठली आणि लोकांना बोलवायला म्हणून बाहेर पडली. घराघरा फिरली आणि नात्यातले 4 लोक गोळा करून घेऊन आली. 5पैकी 3 चुलते हजर झाले. 2 चुलत भाऊ आले. तशी 5 मंडळी गोळा झाली आणि हे प्रकरण ऐकून थक्क होऊन गेली. हे आणि काय तिनं डोक्यात घेतलंय हे त्यांना समजेनासं झालं. सगळेच त्याची वाट बघत राहिले. तिन्ही सांज भरून अंधार पडला आणि रुंजाजी मळ्यासनं घरी आला. सोप्याला एवढी गर्दी बघून तो आधी हादरलाच. का माणसं गोळा झाल्यात असं आपल्या मनाचीच विचारीत तो आत आला आणि आपल्या आबालाच म्हणाला, आबा का लोक गोळा झाल्यात? म्हातारा आधीच खवळला होता. तो पोराला बघून जास्तच खवळला. तो मान हलवून म्हणाला, नुसतं गोळा झालं नाहीत तर तर आपल्या खेटराला ऊद घालून बसल्या तुझी वाट बघत. आबाच्या या बोलण्यानं त्याचं तोंड एकदम खरकन उतरलं. चेहरा काळा ठिक्कर पडला. तो जागच्या जागी उभा राहिला. त्याला पुढं पाऊल टाकायचा धीरच होईना. तसा त्याचा आबा बोलला, बेरडागत बघू नकोस आमाकड. उभा का राहिलास? चल ये वर आणि गुमान खाली मान घालून बस तिथं. तो मुकाट्यानं सोप्यावर आला आणि लांब एक कोपरा धरून बसून राहिला. सगळे माना वळवून त्याच्याकडे बघत राहिले आणि त्याचा एक चुलता म्हणाला, रुंजाजी, गावात कासार कोण दिसी येतो रे? कासाराचा आणि आपला काय संबंध हे न कळून खाली घातलेली मान त्यानं वर केली आणि तो चुलत्याकडे बघू लागला. तशी त्याची आईच बोलली, त्याला माहीत नसल तर मी सांगतो की, दर सोमारी कासारा येतो या बघा. तसा चुलता म्हणाला, रुंजाजी, मग येत्या सोमारी कुठं जाऊ नको काय? तसं रुंजाजीनं भाबडेपणाने विचारलं. का? अरे का काय? काकणं भरायची नाहीत का तुला? एवढं विचारून चुलता थांबला आणि आबा म्हणाले, जाग एक कुठं मिळतोय का बघा. कुदाणपणानं त्याच्या चुलत भावानं विचारलं, जाग आणि कशाला म्हणता काका? अरे कशाला काय? आता आमच्या रुंजाला लागणार नाही का तो? आणि चुलत्यानं विचारलं, म्हणजे डोसक्यावर जग घेऊन फिरणार आहे का? होय, आपलं जोगवा मागत फिरणार आहे. आपल्याविषयी ही काय बोलणं चाललंय? ही सगळी अशी का बितारल्यात? ही काय भानगड आहे? ह्यातला काहीच उलगडा त्याला होईनासा झाला. धीर करून तो एकदम म्हणाला,
आबा काय चुकी झाली आहे काय माझ्या हातनं? तसा त्याचा आबा बोलला, अरे तुझी चुकी व्हाया नाही, चुकी आमची झाली या. तुमची काय चुकी झाली आबा? असं त्याच्या चुलत भावानं उगचच डिवचलं. तसा म्हातारा बोलला, ह्याला जन्म दिला, ही चुकी कुणाची? आमचीच घोडचूक आहे म्हणायची ती. असा मुक्का मारच तासभर दिला आणि मग एकदम गड्ड्याला हात घालावा तसा त्याचा चुलता म्हणाला, रुंजाजी, 4-2 हुरूड पोरांच्या नादाला लागून काय चालविलास ही भानगड? काय नाही तात्या. तसा आबा म्हणाला, बघा वर आणि कसा साळसूदपणाचा आव आणतोय. आणि त्यानं काकुळतीला येऊन विचारलं, आबा असं काय केलंय मी? चुलता डोळे बारीक करून आणि कपाळावर आट्या घालून बोलला, लईच साळसूद दिसतोस र. कसलं ऑपरेशन करून घ्यायचं ठरविलास त्या अगोदर स्पष्ट सांग. तसा एकदम त्याच्या डोक्यात चक्क प्रकाश पडला. मंडळी बिथरून जाण्यामागचं कारण कळलं आणि त्याला थोडा धीर आला. एक औंढा गिळून तो म्हणाला, हा ऑपरेशनचं म्हणता होय? चुलता बोलला, होय होय, तीच काय करामत हाय तेवढी सांग बघू. खाली अंतरलेल्या घोंगड्याच्या दशा हातात घेऊन तो सांगू लागला, त्यात काय एवढं भ्याचं? त्याचा आबा बोलला, अरे तुला भ्या नसल तरी आम्हाला भ्या वाटतेच की. आबा काय भ्याचं त्यात, साधं ऑपरेशन आहे ते. तसं चुलत्यानं विचारलं, म्हणजे लई अवघड नाही म्हण की? छे हो, अगदी किरकोळ आहे. अशी ऑपरेशनची माहिती त्याच्या तोंडून वधवून घेतल्यावर त्याचा चुलता म्हणाला, रुंजाजी, आम्ही बघतो तसं रानात दिसतासा तुम्ही. आणि ही ऑपरेशनची कला कुठनं शिकून आलासा? तसा दुसरा एक चुलता बोलला, आगा तिने डॉक्टरी कोर्स केला असेल का? अरे मग इस्पितळ तरी गावात उघड, म्हणजे आम्हा सगळ्या भाऊबंधांची सोय तरी होईल. चटाटा करून टाक की सगळ्यांची ऑपरेशन. होय, कुणाला बी सोडू नकोस, आमच्यापासूनच आराम करा. तशी चुलत भावानं काडी ओढली. अहो घरात डॉक्टर झाल्यावर तुम्हाला कोण सोडतंय काका? तुम्ही नाही नाही म्हटला तरी कवा पत्त्या नाही ते करून मोकळा होईल. होय, अंगात चलाकी असल्यावर त्यात अवघड काय हाय? बघा की कसा चेलवा दिसतो या. सगळ्यांनी असं भोसकाटायला सुरुवात केली आणि रुंजाजीला बुदबुदा आला. जिरीस येऊन तो बोलला, ऑपरेशन करून घ्यायला मला काय हौस आल्या होय? तर मग का उदस आठवली बाबा ही? अहो वर्षाला पाळणा हालायला लागलाय, मग आता पुढचा विचार कराय नको? तसं चुलत्यानं विचारलं, म्हणजे पाळणा बंद करायचा विचार आहे होय? होय, तोच विचार आहे. थांबा थांबा, असं म्हणून लांबदाराच्या उंबऱ्याजवळ बसलेल्या त्याच्या आईनं विचारलं, बाबा रुंजा, पोरं नको व्हायला तू काय म्हातारा झालास काय तुझ्या बायकोची मान हरायला लागली या? चुलत्यानं विचारलं, एवढं दमायला किती पोरं बाळ झाली तुला? तो हात जोडून म्हणाला, वर्षाला एक अशी 3 पोरं झाली. आणि किती पोरं पाहिजेत? इन मीन 3 पोरं झाल्यात. आणि काय आव्हानाय लागलास मर्दा? अरे एकावर एक 11 पोरं झाली मला आणि 12वा नंबर पोटात आहे सध्याला. तर आम्ही अजून डगलो नाही आणि तुला एवढं तोंड पसरायला काय झालं र? आबा कडाडला, अरे तुझं लगीन करून अजून पुरती 3 वर्ष झाली नाहीत आणि तू ऑपरेशन करून आपल्या बायकोचा गळा कापतोस होय? 3 चुलते, 2 चुलत भाऊ आणि आई बाप असे सगळे मिळून एकावर एक त्याला विचारू लागले, अरे मग लगीन का केलंस? अंगाला राग पासून जायचा होतास. मस्त 4 गमेली राख असती की तुला. तसं नव्ह, मोजून 1000 रुपये हुंडा घेतलास, ते ह्या पायी होय? अरे दारात लगीन करून देऊन तुझ्या पदरात सगळ्यांनी पोरगी आवडली, त्याला कळलं तर काय म्हणल त्यो? अहो त्याचं सोडा, पर खुद्द आपली नापत किती होईल? बाहेर तोंड काढायला जागा राहायची नाही अशान. सगळ्यांनी ताव काढला. ज्याला जे बोलायचं होतं ते त्यानं बोलून घेतलं. हे सगळं ऐकून झाल्यावर तो काकुळतीला येऊन बोलला, अहो आबा माझं म्हणणं तरी ऐकून घेतासा का? का उगा समजुतीचा घोटाळा करून घ्यालासा? आम्ही नाही घोटाळा करून घेत. तू लई हुट्टावरचा शाना आहेस, तूच सांग आम्हाला. असं म्हटल्यावर मग मी काय सांगायचं? तसं आबा बोलला, बर सांग, आम्ही ऐकून घेतो. आईबाबानं पोराचं ऐकून घ्यायचं दिवस आल्यात आता. बोल तू. छाती करून तो बोलू लागला, आबा असा जर बारमाही पाळणा हलू लागला तर खंडीभर पोरं होतील मला.
अरे मग ह्यात काय सांगितलंस? अरे घरात गोकुळ झालं तर कुणाला नको होईल. खरं आहे तुमचं. पाहिजे हाय ते खरं. पर त्यासनी खायला काय घालू? रुंजाले का? अरे त्यांच्या पोटापाण्याचा प्रश्न तुला पडायचं कारण नाही. मग आबा, ह्यो प्रश्न सोडवायला कोण येणार हाय? अरे कोण म्हणून काय विचारतोस? हा विचार करणारा वर बसलाय हे सगळं बघत. तुझ्या परास मस्त त्याला घोर लागतोय ह्याचा. री ओढत चुलता बोलला. चिमणी जन्माला घालताना तिच्या चाऱ्या पाण्याची तरतूद केलेली असते या देवानं. रुंजाजी, तसं नवं. मला एक सांग. अरे पोटाला पोरं होत्यात. म्हणजे तरी काय? देव जन्माला घालतोय नव त्यासनी. सांग बघू. पोरासनी जन्म तुम्ही देता का देव? त्यांच्या समजुती खातर आपलं सोडून देवाचंच नाव घेणं त्याला भाग पडलं. तसा आबा बोलला. हा अंगाची, आता कसं कळायला लागलं? पर आबा, मग पोरं तरी किती होऊ द्या म्हणता? आणि खुळ्या हेच विचारलास होय तू? अरे आपल्या प्रारब्धात असतील तितकी होणार. त्यात तू काय विचारतोस आणि आम्ही तरी काय सांगावं? तसं नवं आबा. आता पाळणा बंद करायचं शास्त्र निघालंय म्हणून म्हणतो. तुझं ते शास्त्र ठेव गुंडाळून. देव देतापैकी. तुम्ही का त्याच्या कामात ढवळाढवळ करता? अशानं नरकात जाशीला. माहीत आहे? तसा त्याचा चुलता विचारू लागला. रुंजाजी, लगीन झाल्यावर वडीलधारी माणसं काय आशीर्वाद देतात सांग बघू. आबाला तेवढंच फावलं. तो म्हणाला. अष्टपुत्र सौभाग्यवती भव असंच म्हणतात नवं? ते झालं. पर अजून 5 वर्ष अशी जाऊ द्या म्हणता? अरे पर तुला एवढा घोर का पडलाय पाळणा बंद करायचा? अरे सोयरीक जमवताना सुद्धा घराण्याची कूच विचारत घेत्यात. आणि तू ह्यो काय विचार डोक्यात घेऊन बसलायस? अहो आबा, आरती गाडं दिवसादिवस ढासळायला लागलंय. मग विचार डोक्यात आणाय नको? त्यालाच खुळ्यात काढून त्याचा आबा म्हणाला. पोरा, किती येडा असशील तू? अरे पोरग म्हणजे पैसाच आहे की. एकेका पोराची महिन्याला 50 रुपये जरी मिळकत धरली आणि अशी वळीन 12 पोरं जर पोटाला आली तर मग पैसा वाढायला तुम्ही दोघं बी दादला बायको हातात खोरं घेऊन उभा राहा की. हा हिशेब तसा सगळ्यांना पटला. पण रुंजाजी गळ्यातल्या गळ्यात हसू गिळून म्हणाला. आबा, वळीन 12 गंड पोरं व्हायच्या ऐवजी जर 12 कन्या झाल्या तर? कन्या? असं जोरात म्हणून आबा म्हणाले. अरे कन्या म्हणजे काय वाटलं तुला? पोरीच्या जातीला कन्यारत्न म्हटलेलं आहे. माहीत आहे? लांब बसलेल्या आईनं सूर काढून विचारलं. आणि बाळा, कन्यादानासारखं पुण्य आहे काय दुसरं या जगात? एवढी पुण्याई त्यात असल्यावर मग पुढं बोलायचा प्रश्नच उरला नव्हता. त्याची मतीच खुंटली आणि तो गप्प बसून राहिला. आणि त्याच्या चुलत्यानं विचारलं. तुला पानिपतची लढाई माहीत आहे का रुंजाजी? हाय की, माहीत आहे. हे पानिपत कुठंसं आलं? न बोलता तो गप्प बसला. तसा चुलता म्हणाला. अरे ह्यात विचार कसला करायचा? जिथं लढाई झाली तिथं पानिपत आलं. आडेवेडे न घेता त्यानं गुमान मान हलवली आणि चुलता सांगू लागला. सांगायची गोष्ट अशी रुंजाजी, ह्या लढाईत 1,00,000 बांगडी फुटली. म्हणजे शेकड्यानं बाया विधवा झाल्या. मग विचार करा, त्या काळात माणसांनी जर तुम्हागत पाळणा बंद करायचा विचार केला असता तर आपल्या देशाची काय गत झाली असती. एकेकाला बक्कळ पोरं होती म्हणून पुढं वंश सुरू झाला. नाहीतर नष्टांश व्हायची पाळी आली असती. एकानं टेकू दिला. तर हो, कसलं दिस येत्यात काय सांगा येतंय? एखादी पटकी बिटकीची साथ आली आणि पटाटा मरून गेली तर? म्हणून म्हणतो, पटकी हाय, पिलंग हाय. ह्यो आता नवा आल्याला तुमचा फुलूताप हाय. काय सांगा येतंय? देव देईल तेवढी पोरं असावीत. तोंडात पाणी घालायला एखादा तरी मागा असावा. अहो आता दुसरं असं. उगाच विचार करण्यासारखा प्रश्न हाय. झाली 3-4 पोरं पुरं झाली. असं म्हणून आमच्या आईबानं जर असा विचार केला असता तर आमच्या जन्माचा घोटाळा झाला असता का नाही? आ? मग आम्ही जन्माला कुठनं आलो असतो? आणि ह्यो शाना पोरगा तरी आमच्या पोटाला आला असता का? तर मग मुदलातच घोटाळा झाला असता की. बघ रुंजाजी, आपा काय सांगत्या जरा ऐक. असा खोलवर विचार करावा लागतो माणसान. आणि शिवाय असं हाय, कोणचं पोरगं नशीब काढल आणि आपल्या बाचं नाव दिगंत कीर्तीला नेईल हे काय सांगता येतंय? तर हो,
एखाद्या वेळेस 12वा-13वा नंबर एकदम उजवा निघाला आणि देशाचा मंत्री झाला, गादीवर आला, तर मग नाकावर झेंडा धरून बाप म्हणून मिरवायला कोण दुसरा येणार आहे वय? ह्यो जाईल का नाही पुढं? शेवटी न राहून रुंजाजी बोलला, एखादा चांगला निपजल हे खरं, पर 4-2 डांबीच निघाली म्हणजे मंत्री न होता चोर दरोडेखोर झाली तर काय मग? तिथल्या तिथं त्याला अडवून आबा म्हणाला, म्हणूनच सरस निरस मानान प्रजा जास्त असावी पोटाला. कोण कसा जन्मल काय त्याचा नेम सांगता येतोय? दहातलं एखादं तरी चांगलं निपाजलं तरी तेवढं आपलं म्हणता येईल. आता आपलंच उदाहरण घ्या की, तुम्ही बिघडला तर आम्ही काय करणार? कोण हाय का दुसरं आम्हाला? हे ऐकून घ्यायचं होईना झालं. तसा रुंजाजी वाद बंद करावा म्हणून म्हणाला, एकूण काय, प्रजा वाढू द्या म्हणता नव्ह? बरं, तुमचं खरं होऊ द्या. वर्षाला पाळणा हलू द्या. झालं? अरे पाळणा हलाय पाहिजे. जिच्या हातात पाळण्याची दोरी ती जगात उद्धारी, अशी म्हण हाय. आबा, ती म्हण खरीच करून दाखवितो आता. मग तर झालं. आता मंडळींनी गप बसायचं सोडून निराळच त्याच्या मागं लावलं. सगळेच त्याला एकवर विचारू लागले, रुंजाजी, हे कुणी शिकवलं तुम्हाला? कुणी डोचक्यात भरवलं तुमच्या? आणि कुणाकुणाची डोचकी सामील आहे त्याच्यात? सांगण्याशिवाय गत्यंतर नाही हे पाहून तो म्हणाला, आरोग्य केंद्रावरच्या नरसबाईंनी सांगितलं आम्हाला. तिनं सांगितलं आणि तुम्ही ऐकलं? बरी अक्कलवान भेटली बघा ती एक. आबा म्हणाला, अरे म्हणजे ती पांढरं फडकं गुंडाळून हिंडतीया तीच नव्ह? आणि तिला इथं बाळणपणाच्या कामगिरीवर सरकारनं ठेवलंय नव्ह? त्याच्या जोडीला हे बी काम करत असल. आबा, त्यात तिचा डाव हाय. त्यो कसा? आपलं काम कमी करायचा घाट घातलाय तिनं. हा, आत्ता आलं लक्षात. आपलं काम करायचं सोडून ह्या फंदात पडत्या होय ती. आणि तिच्या नादाला तू लागलास होय रे रुंजा? रुंजाजी न बोलताच गप्प बसला. तसा चुलता विचारू लागला, बरं, तुझ्या जोडीला आणि कोण पोरं आहे ती? आबा बसलेला उठून उभा राहिला आणि म्हणाला, ह्यो न का सांगना? चला उठा, तिच्याकडं जाऊन ढोपरी बसूया. 4 लोक गोळा करून जाऊया की तिच्याकडं. तशी रुंजाजीची आईही म्हणाली, तसंच करा. 4 लोक मिळून जावा आणि चांगलं विचारा तिला, बाळणपण करायला तुला सरकारनं ठेवली या का पाळणं बंद करायला? आबा उठले. तसे रुंजाजीचे चुलते आणि चुलत भाऊही उठले. सगळेच उठून केंद्रावर नर्सबाईला भेटायला निघाले. तशी रुंजाजीची आई म्हणाली, सलाम सोडू नका तिला. चांगली धिंड काढा गावातनं तिची. काय करायचं ते आम्ही करतो आणि तिला बघून घेतो. असं म्हणून ते दाराबाहेर पडले आणि ती दारात येऊन म्हणाली, काम नाही म्हणून ह्यो धंदा चालवलाय होय तिनं? काय काम नसलं तर तिला म्हणाव, ये आमच्या घरात पाळणा हलवायला. असं म्हणून ती मागे वळली आणि खाली मान घालून बसलेल्या पोराला म्हणाली, अरे पोरा, खुळा काय शाना तू? ती बाई सांगती आणि तू बी शाना ऐकतोस होय? उलट तिलाच विचारून होतास, म्हणायचं होतंस, आमचा पाळणा बंद करायला काय तुला बाळच व्हायचं असतंय? तो हात जोडून म्हणाला, चुकी झाली माझी आई, तेवढे विचारायचं विसरलो बघ. पर आता गप बसाय काय घेशील? त्याच्या पुढं बसून तिनं विचारलं, अरे खुळ्या गिरस्ता, गप कसं बसू? मला सांग, लोकांच्या बायका कळा सुसून बाळत होत्यात, त्या काय हिला सहन करायला लागत्यात? काय लोकांच्या पोरांचं 9 महिने वज्ज वागविती ही, मग हिच्या पोटात का दुखतंय? तो गुमान खाली मान घालून बसला आणि ती एक प्रश्न विचारत राहिली. त्याला सतावू लागली. तसा तो खवळून म्हणाला, का सत्व घेतीस आता माझं? सत्व घ्यायला राहिलंय कुठं ते? आणि सासूच्या जोडीला सून ही जवळ येऊन बसली आणि म्हणाली, होय हो, आणि पाळणा बंद कराय का निघाला होता? काय मी बाळंत होता तुम्हाला कळा सोसायला लागत्यात? आईला आणि बायकोला साष्टांग दंडवत घालून आणि ढोपरापासून हात जोडून तो बोलला. झक मारली आणि झुणका खाल्ला. अजून समाधान झालं नसल तर मी गाल पुढं करतो. 2-2 थोबाडीत मारा, मग तर झालं. धन्यवाद.